नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोंबिवली का सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आज मी एका गावाला चाललेली आहे. मी होळीसाठी गावी आलेली आहे, माझ्या आईच्या गावी कोतवालमध्ये. सो आज होळीचा दुसरा दिवस आहे. आज 25 तारीख आहे. आज पालखी आहे ना सगळीकडे. सो आज सकाळी मी चाललेली आहे. आज मी एका गावाला चाललेली आहे. त्या गावाला मी पहिली पण गेलेली होती, पण पुन्हा एकदा त्यांचं आमंत्रण आले. सो आपण आता निघालेलो आहोत. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा. हा एक आगळा वेगळा व्हिडिओ असणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ पण एन्जॉय कराल असं मला वाटतंय. तर चला मग, आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. सो व्हिडिओ एन्जॉय करा. सो फायनली मित्रांनो, मी येऊन पोहोचलेली आहे काळकाई मातेच्या कुशीमध्ये लपलेल्या सुंदर अशा गावाला, कोतवाल बुद्रुकला. आणि मित्रांनो, कोतवाल बुद्रुकला सारखं येण्याचं कारण तर त्यांचं प्रेमच आपल्यावर एवढं आहे की ते आपल्याला सारखं इकडे यावं लागतं, त्यांच्या प्रेमाच्या पोटी. तर मित्रांनो, आता मी आलेली आहे आणि आता इकडे मॅरेथॉनची स्पर्धा होणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही मॅरेथॉनची स्पर्धा मुंबई पर्यंत पाहिली असेल किंवा बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर पण पाहिली असेल, पण ही आहे ती आमच्या कोतवाल बुद्रुकची मॅरेथॉनची स्पर्धा आहे, जी आज तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि अजून पण कोणाच्या गावी मॅरेथॉनची स्पर्धा होत असेल ना मित्रांनो, तर कमेंट करा, कारण मी अजून कोणत्या गावाला मॅरेथॉनची स्पर्धा झालेली ऐकलेलं नाहीये. कारण ह्या कोतवाल बुद्रुक मध्ये हे आहे ते 8वे वर्ष आहे मॅरेथॉनची स्पर्धा इकडे चालू केलेली आहे. आणि मला इकडे बोलवण्यात आलेलं होतं, तर मी आलेली आहे त्यांचा मान राखून. सो आता छोट्या मुलांची पहिली आहे ती मॅरेथॉन स्पर्धा चालू होणार आहे. आणि मित्रांनो, आता 7 वाजता आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत आणि मस्त सकाळचं गावचं थंड वातावरण आहे. इकडे नदी आहे, पण नदीला आता पाणी नाही. मी इकडे ब्रिज वरती उभी आहे आणि नदी पूर्ण सुकलेली आहे, पण मस्त एकदम थंडगार वातावरण आहे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय, खूप छान वाटतं मित्रांनो. सो फायनली मित्रांनो, पाहताय तुम्ही की इकडे सगळी बच्चा पार्टी जमा आहे. आणि आता पहिली जी मॅरेथॉनची स्पर्धा होणार आहे ती बच्चा पार्टीची आहे. सो 5 ते 10 वर्ष गटामध्ये बच्चा पार्टी धावणार आहे आणि खूप मस्त वाटतंय बघा ना, छोटी छोटी मुलं आहे. हॅलो, कसं वाटतंय तुम्हाला? आज मी धावणार आहात, मस्त वाटतंय ना? मग तुम्हाला ऑल द बेस्ट माझ्याकडून. सो मित्रांनो, पाहताय तुम्ही की महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आता स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आणि आता बच्चा पार्टी मस्त धावणार आहे, तर त्यांच्या पण मस्त बघूया. मस्त जोशात अशी पळालेली आहे बच्चा पार्टी. सो मित्रांनो, पाहता तुम्ही की छोट्या गट मधली मुलं धावलेली आहेत. आणि माझी मिस्टेक झाली की 5 ते 14 वर्षापर्यंत मुलं धावत होती आणि 3 बच्चे आलेले आहेत. सो त्यांनी पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर पटकावलेला आहे. तर इकडे बसलेले आहेत, कारण मित्रांनो माहिती आहे तुम्हाला की धावताना किती दम लागतो ते, आणि मुलांना प्रॅक्टिस पण नसते. सो वर्षातून एक वेळा इकडे जे मॅरेथॉन होतं त्यामुळे ते धावत असतात. आणि आता इकडे त्यांना बसवलेलं आहे, पाणी वगैरे देत आहेत. सो आता ह्याच्यानंतर जी मॅरेथॉन आहे ती आहे मुलींमध्ये आहे आणि आता आपण मुलींची धावणी बघणार आहोत. सो मित्रांनो, पाहता तुम्ही की आता मुली धावणार आहेत आणि मुली पण गट आहे धावण्यासाठी. सो मुलींना पण आपण शुभेच्छा देऊया. मग धावणार ना तुम्ही सगळे? नंबर काढणार का? मग तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. कम ऑन. दरेकर यांचा सत्कार महेश दरेकर यांनी करायचा आहे. त्याचप्रमाणे सचिव प्रशांत पार्टे आपण इथे स्टेजवर यायचंय. करायचंय मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार होत आहे. श्याम जाधव मंडळाचे उपाध्यक्ष यांनी त्यांचा स्वागत करायचंय. मंडळाचे अध्यक्ष महेश दरेकर यांनी त्यांचा सन्मान करतो. आपल्या मंडळाच्या
कार्यकर्ता अर्चना कदम यांनी सन्मान करावा. मंडळाचे सचिव. आणि मित्रांनो पाहताय तुम्ही इकडे आता मोठा गट आहे जो मुलांमध्ये तो धावण्यासाठी तयार आहे. आणि बापरे याच्यामध्ये कोण विजेता होणार आहे काही माहिती नाही, कारण खूप सारे खेळाडू आहेत आणि धावणारे आहेत. सो बघूया आपण यांची रनिंग. सर तुम्हाला माझ्याकडून ऑल द बेस्ट. जय. मित्रांनो आतापर्यंत तुम्ही मॅरेथॉन पाहिलेली आहे, छोट्या मुलांची, मोठ्या मुलींची आणि मोठ्या मुलांची पण पाहिलेली आहे. पण आता आमच्या महिला आहेत आघाडीवर, त्या सगळ्या धावणार आहेत आणि सगळ्या साडीवरती आहेत. तर पाहूया आपण, बोलतात ना लेडीज फर्स्ट. खरोखर तुम्ही पहिला येणार का? कोण कोण येणार? कोणाला आहे? सगळे येणार. अरे बघा माझी कॉन्फिडन्स किती आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. आणि धावायचं आहे. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. चला रेडी. फायनली मित्रांनो मॅरेथॉन स्पर्धा झालेली आहे आणि स्पर्धा तुम्ही पण एन्जॉय केली असेल की बघा गावामध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि खूप सुंदर असं दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी त्यांनी आयोजित केली आहे. आणि बोलतात ना एक आपण मुंबईवरून येतो आणि एक बोलतात ना स्पर्धा तर असतेच, जिंकण्याची सगळ्यांना आवड असते, पण बोलतात ना एक आपल्या शरीराचा त्यामध्ये व्यायाम पण होता. सो जिंकलं नाही तरी सगळे धावतात आणि सगळे एन्जॉय करतात. तुम्ही पाहिलंच असेल की खूप सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे. महिला सुद्धा धावलेल्या आहे साडी घालून. तर खूप मस्त वाटलं मित्रांनो. आणि तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच सांगा कमेंट करून. आणि मित्रांनो आता इकडे जे विजेते आलेले आहेत त्यांचा आदर सत्कार, ज्यांचं जे पारितोषिक आहे ते त्यांना तिकडे देणार, जे बक्षीस आहे ते वाटप चाललेलं आहे आणि नाश्ता आहे ते तिकडे. तो थोडासा व्हिडिओ आपण एन्जॉय करूया. 1000 रुपये, सुशील कदम यांच्याकडून 1000 रुपये, सोनल मोरे सावंत यांच्याकडून. ही स्पर्धा होती पहिल्याला मधला. तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत कोतवाल बुद्रुकच्या रेखाताई दळवी सरपंच आहेत, तर त्यांचं पण मनोगत आपण ऐकूया. तर ताई तुमच्या गावी मॅरेथॉन होतं आणि मी असं खूप खेडेगाव बघितलं तिकडे मॅरेथॉन होत नाही, खूप साऱ्या स्पर्धा होतात, कबड्डीच्या होतात, क्रिकेटच्या होतात, तर तुमच्या गावी मॅरेथॉन आयोजित केला. आज 8 वर्ष झालेली आहेत, तर काय सांगू शकता तुम्ही थोडक्यात सांगा. आमच्या गावची मुलं महिला खूप हौशी आहेत आणि लहान जरी 2-5 दिवसाचं मुलं असेल तरी मुंबईवरून घेऊन गावी येतात आणि उत्साहाने आम्ही एकत्र मिळून आम्ही कार्यक्रम साजरा करतो. सगळ्या उत्साही आहेत, महिलाही उत्साही. साडीमध्ये त्यांनी मॅरेथॉन केली, एवढ्या त्या उत्साही महिला आहेत. आमच्या गावचा आम्हाला अभिमान आहे. कालकाई माते की, छत्रपती शिवाजी महाराज की. सो मित्रांनो पाहिलंच तुम्ही की कोतवाल बुद्रुकच्या सगळ्या महिला माझ्यासोबत आहेत आणि आता त्या धावून पण थोड्याशा थकलेल्या आहेत. सो नाश्ता वगैरे केला असेल, केला ना? नाश्ता वाटला होता, केला ना? हा. तर माझ्यासोबत आहेत खास जिनी मला आमंत्रण केलेलं ती अर्चनाताई कदम आहे, वैशालीताई आहेत आणि बाकी सारे अजून महिला पण आहेत. सो नाव काय मला एवढी येत नाहीत, पण सगळ्यांना मला इकडे बोलवल्याबद्दल खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद. कोतवाल बुद्रुकचे पण धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांनी एवढा मला आदर सन्मान दिला त्याबद्दल पण धन्यवाद. तर माझ्यासोबत अर्चनाताई आहे, तिला थोडंसं आपण बोलूया, तिचं मनोगत ऐकूया. ताई काय सांगू शकते? नमस्कार. पहिला तर सगळ्या गावाला, सगळ्या आपल्या बंधू भगिनींना आपल्या होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही जास्तीत जास्त उपस्थिती दाखवली आणि उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. आज आम्ही इथे 8 वर्षापासून कालकाई माता सेवा संस्था ही जी संस्था आहे 8 वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहेत. या कार्यक्रमामध्ये
पुरुषांबरोबर आमच्या सगळ्या महिला सुद्धा दरवर्षी सहभाग घेतात, मदत करतात आणि कार्यरत असतात. इथे आपल्या इथे वैशाली पार्टे म्हणा, नम्रता कदम, आमच्या दीपिकाताई दरेकर आणि आमच्या सगळ्या भगिनी इथे असतात, उपस्थित सगळे सपोर्ट करतात. आणि आम्ही इथे खूप मोठ्या प्रमाणात 3 गट असतात. 3 गटामध्ये आपण मोठा गट, छोटा गट आणि महिलांचा गट असे 3 गट करतो आणि त्यांना आपण रोख रक्कम, आकर्षक प्राइजेस आणि प्रत्येकाला मेडल या स्वरूपात आपण त्यांना बक्षिसं देत असतो. आणि आम्हाला गावाकडून चांगलं सहकार्य मिळतं. आणि आमच्या मंडळाचे संस्थापक श्री संजय मानाजी कदम हे आहेत. यांनी संकल्पना गावामध्ये राबवली. त्यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक ठिकाणी क्रिकेटच्या मॅच होतात, कबड्डीच्या मॅच होतात, पण आपण काहीतरी वेगळं करूया. गावापर्यंत कधी मॅरेथॉन स्पर्धा झालेल्या नाहीये. गावामध्ये तालुका लेवलला किंवा जिल्हा लेवलला झाल्या असतील, पण गावाच्या ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये पहिल्यांदाच 8 वर्षापासून संजय मानाजी कदम, महेश दरेकर, अजय कदम, प्रशांत पार्टे यांच्या सगळ्यांच्या सपोर्टने, श्याम जाधव, दत्ताराम जाधव या सगळ्यांच्या सपोर्टने आपण हा कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो. त्यात चांगल्या प्रकारे आणि गावातल्या मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम पार पडला जातो. आणि होळीच्या निमित्ताने ते इकडे येतात, सो त्यांचा व्यायाम पण होतो. आणि बोलतात ना, प्राइज तर जिंकतातच, पण ते त्याच्यात जी मजा असते ना ती वेगळीच असते. तर सगळ्यांनाच असतं, पण सगळे काय मित्रांनो जिंकत आहेत. त्यामध्ये फक्त 3 प्राइजेस काढतात, पण बोलतात ना, सगळी मुलं एवढी एन्जॉय करतात ना, पुन्हा धावत असतात. तर ताई खूप खूप धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद. सो मित्रांनो, पाहिलं तुम्ही की आता बक्षीस समारंभ चालू आहेत आणि जे सगळ्यात मोठं बक्षीस होतं मॅरेथॉन मध्ये ते या बच्चूने जिंकलेलं आहे. सो पहिलं तुझं नाव सांग. रितेश ठकू आखाडे. अच्छा, तू कुठून आला? धनगरवाडीतून गावातून. आणि रोज प्रॅक्टिस केलेली का? नाच प्रॅक्टिस काहीच नाही ना? मग कसं वाटतं तुला, तू पहिला आला? छान वाटतंय ना? तर मित्रांनो, त्यांनी बक्षीस पटकावलेलं आहे 11,000 रुपयाचं आणि ही ट्रॉफी आहे. आणि मित्रांनो, आता माझ्या सोबत आहे जे दुसऱ्या क्रमांकावर आलेला तो आहे बच्चू आणि हा तिसऱ्या क्रमांकावर आलेला तो आहे बच्चू. तर ह्याला दुसरं प्राइज मिळालं 7,000 रुपयाचाच बक्षीस त्याने पटकावलेला आहे कोतवाल बुद्रुक मध्ये. तर तुझं नाव सांग. स्वप्नील दत्ताराम दरेकर. इथेच याच गावातला कोतवाल बुद्रुक मधलाच आहे आणि आज त्याने दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. तुझं नाव सांग. पारस प्रमोद मोरे. याच गावातला? नाही, दिविल. अच्छा मित्रांनो, हा दिविल वरून आलेला आहे. मग तू इकडे कसा काय आला? मम्मीचं गाव. अच्छा, त्याच्या मम्मीचं गाव आहे कोतवाल बुद्रुक आणि तो इकडे आलेला आहे. तर खूप तुमच्या दोघांचं पण अभिनंदन. आणि त्याला पण बक्षीस मिळालेलं आहे 3,000चं आणि ट्रॉफी पण मिळालेली आहे. सो खूप छान. आणि पुढच्या वर्षी पण तुम्ही या धावायला आणि अजून मेहनत करा आणि पहिला नंबर पटकावा. आणि मित्रांनो, आता माझ्यासोबत आहेत ज्या मुलींमध्ये धावलेल्या आहेत, त्या मुली आहेत 3 नंबर वरती आलेले आहेत. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. तर बेटा, तुझं नाव सांग पहिला. सानवी मनोहर बर्गे. कुठून आली? कोतवाल बुद्रुक. हेच बुद्रुक मधून आली ना? मग कसं वाटलं धावून? छान. पहिला नंबर पटकावलेला आहे, बक्षीस घेतलेलं आहे. काय करणार बक्षीसचं? अभ्यासासाठी की कशासाठी? अभ्यासासाठी करणार ना? अरे वा, छान. मग पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ही दुसरी बच्चू आहे. बच्चूचं नाव सांग. तेजश्री पांडुरंग कुटेकर. कोणत्या गावाकडून? कोतवाल दाबाटवाडी. कोतवालच्या दाबाटवाडी करून आलेली आहे. म्हणजे इथून असं पुढे आहे मित्रांनो, तिकडे आतमध्ये. तर तिथून ती आलेली आहे रनिंग करण्यासाठी. मग कसं वाटलं धावून? पाय दुखतायत पण चांगलं वाटलं. पाय दुखतायत पण छान वाटलेलं आहे बघा, एवढं म्हणजे. आणि किती बक्षीस पटकावलेलं आहे? 2,000चं आणि ट्रॉफी पण आहे. तर तुला पण खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्यासोबत ही तिसऱ्या क्रमांकावर आलेली बच्ची आहे. तिचं नाव सांग. मानसी मनोहर बर्गे. कुठून आली? आनंदवाडी कोतवालवरून. तर ती पण आनंदीवाडी कोतवालवरून आलेली आहे आणि तिने पण तिसऱ्या क्रमांकावरचं बक्षीस पटकावलेलं आहे. किती पटकावलेलं आहे? 1,000 रुपये. 1,000 रुपये आणि ही ट्रॉफी. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि पुढच्या वर्षी धावणार याच्यापेक्षा जास्त? हो. आणि तिघींमध्ये कोण पहिला नंबर काढणार? नाही माहिती ना? तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, पाठीमागे जे आदर सत्कार सगळ्यांचा सन्मान आहे ते चाललेला आहे. ते थोडंसं आपण अजून व्हिडिओ काढूया आणि मग नंतर आपण निघणार आहोत, कारण खूप लेट झालेला आहे. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहे कालकाई माता सेवा संस्था क्रीडा संस्थाचे अध्यक्ष. दादा, पहिले आपलं नाव सांगा. मी महेश मनोहर दरेकर. माझ्यासोबत आहेत महेश मनोहर दरेकर दादा. तर दादा अध्यक्ष आहेत. तर दादा आपण विचारूया की दादा मॅरेथॉनची स्पर्धा करतात किंवा गावामध्ये अजून खूप काही कार्यक्रम राबवतात आणि खूप गरजूंना जे काही लागतं ते मदत पण असते, त्यांचं सहकार्य असतं. तर आपण त्यांचं पण थोडं मनोगत जाणून घेऊया आणि त्यांना विचारूया. दादा, तुम्ही काय सांगू शकता?
कालकाई माता सेवा संस्था कोतवाल बुद्रुकच्या वतीनं गेली 7 वर्ष मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं जातं। या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थी अनेक महिला याच्यामध्ये भाग घेतात, खूप एन्जॉय करतात, आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी एक प्रकारे एक आनंदच घेतात। आणि या मंडळाच्या मार्फत आम्ही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करतो, तसेच दिवाळी सणाला धान्याचं किट वाटप करतो। शैक्षणिक जे गरजू विद्यार्थी आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, यांना सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीनं आर्थिक मदत करतो आणि विविध उपक्रम आम्ही दरवर्षी करतो। आणि याच्या पुढेही आम्ही दरवर्षी अनेक उपक्रम करण्याचा आमचा मानस आहे आणि भविष्यात आम्ही करू आणि मंडळ जास्तीत जास्त पुढे नेण्याचं आम्ही काम करू। अजून आहेत आपल्यासोबत उपाध्यक्ष दादा आपले नाव सांगा। श्याम नारायण जाधव। काय सांगू शकता तुम्ही? मंडळाच्या वतीने यावेळेस म्हणजे मंडळ जसं जसं 7वं वर्ष आहे, पण त्या ज्या मार्गाने प्रगती करत चालली आणि लहान मुलांचा महिलांचा सहभाग या गावात वाढत चाललेला आहे। आणि जसं आपण गणपतीला जसं म्हणजे प्रसादीमध्ये आम्ही नारळ खोबरं हे देऊन नंतर महापूर आलेला त्या दरम्यान पण आपलं सहकार्य मंडळातर्फे लाभलेलं आहे। आणि दरवर्षी आम्ही शैक्षणिक कार्यक्रम करतो, त्यात म्हणजे आर्थिक मदत म्हणून मुलांची फी, ज्या गरजू मुलांची फी आहे त्याचंही यावर्षी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पूर्ण तालुक्यात केलेला आहे। तालुक्यामध्ये केलेला आहे या मंडळाने। याच मंडळाचं म्हणजे असंच प्रगती होत आणि आम्ही त्यास जास्तीत जास्त यावर्षी मुलांनी जास्त सहकार्य केलं आम्हाला या मॅरेथॉनसाठी पण आणि बाकी कामासाठी पण। मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत ताई आहेत, तर ताईनं पहिला पण त्यांचं नाव विचारू। पहिलं तुमचं नाव सांगा। रेश्मा रवींद्र सावंत। तर तुमच्या गावामध्ये म्हणजे कोतवाल बुद्रुक मध्ये मॅरेथॉन होते, तर आपल्या खेडेगावामध्ये बघायला गेलं तर कुठेच मॅरेथॉन होत नाही, याच गावामध्ये मॅरेथॉन होते। आणि अजून कुठे होत असेल तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा, तुमच्या गावी होत असेल तर तुम्ही काय सांगाल? आमच्या इथली मुलं सर्व मुलं लहान असो मोठी असो महिलाही असो सगळी उत्साहाने भाग घेतात आणि कबड्डी सोडून क्रिकेट सोडून या मॅरेथॉन मध्ये खूप छान भाग घेतात, नंबर्स काढतात, सगळ्यांना बरं वाटतं। काम बाजूला ठेवून सगळी इथे 8 वाजता हजर होतात। हो, आणि सकाळी मित्रांनो 7 वाजल्यापासून इथे आहेत महिला या सगळ्या जणी, जो कामं पण असतील ना घरातली करायची, मग आता करायची आहेत की नाही? आणि आज संध्याकाळी मित्रांनो पालखी येणार आहे, तर पालखीसाठी पण सगळी तयारी करायची आहे। तर आता माझ्यासोबत आहेत वैशाली ताई पार्टे, तर त्यांचं पण थोडं मनोगत ऐकूया। तर ताई कसं वाटतंय तुला, काय सांगू शकते? खूप छान वाटतंय। आम्ही तर यावर्षी फर्स्ट टाइम आलोय, पण अनुभव खूप छान आहे। छान आहे ना? म्हणजे ताई पहिल्यांदाच आलेली आहे का? होळीला येत नाही? होळीला येतो पण इकडे पहिल्यांदाच आलो मॅरेथॉनला पहिल्यांदाच आलेली आहे। मग पहिला अनुभव कसा आहे? खूप खूप छान। छान आहे ना? मस्त वाटलं। म्हणजे बघा ताई पहिल्यांदा आलेली आहे, पण ताईला एवढं छान वाटलेलं आहे। मित्रांनो आज आपण भेटलो होतो कालकाई मातेच्या कुशीमध्ये लपलेल्या सुंदर अशा गावाला कोतवाल बुद्रुकला, आणि हा मला वाटतं असं की हा माझा 3रा व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक गावाला जाते आणि प्रत्येक गावचे राहणीमान किंवा गाव कसं आहे हे तुम्हाला दाखवत असते। तर मी आता आली होती कोतवाल बुद्रुकला आणि कोतवाल खुर्दला, मी माझ्या आईच्या गावी आली होती माहेरी। आणि तुमच्या गावाला जर मी याविषयी तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्या गावी येऊन तुमच्या गावचा व्हिडिओ काढावा, तर तुम्ही कमेंट करू शकता मला, आणि मी येणार आहे लवकरच तुमच्या पण गावी। तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन करा, जेणेकरून माझे जे बाकीचे व्हिडिओ येतील ते पण तुम्हाला पाहायला मिळतील। जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेवढा तुम्ही मित्रांनो व्हिडिओ शेअर करा ना, तेवढा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोक पाहतील। कारण मित्रांनो खूप सारे लोक अजून असे आहेत की त्यांना माझा व्हिडिओ पोहोचत नाहीत, त्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग सोबत। तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका। ओके, बाय बाय।